पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। दिव्ये, तुला माहित आहे माझी भाषा कशी आहे ती. पटलं तर घ्या, नाहीतर सोडा. काल मास्तरीनबाईंनी माझ्या बोलण्याचा वेगळाच अर्थ काढला, पण त्यासनी माझं बोलणं कळावं म्हणून मी शिक्षण घ्यावं असं नाही होणार ना. आजवर आईसाहेब म्हणतील तसंच आम्ही केलंय आणि इथनं पुढे मी तेच करणार. पण देवी आईसाहेब म्हणतील तसं आम्ही करायचं ठरवतोय तेव्हा मास्तरीनबाई डोळ्या पूर्ण जातच नाही. अशा मनात घर करून बसल्यात का नाही, त्या दिसल्या म्हणजे मनात संगीत वाजतंय. दिव्ये, मला त्यांच्या बी मनात संगीत वाजवा येऊ दे आणि आईसाहेबांनी सगळं खरं खरं सांगता येऊ दे. तथास्तु. एवढं काय मागतायसा? तुम्ही वळका की. जोडीदारी काय तुम्ही पण. अहो आई होता मी तुमच्या मनात ओळखता येणार नाही भाई. हा बाळा, तिकडे एकरवर रान मोकळ पडले की तिकडे उभी राहते, इथं खेटून कशाला उभी राहिल्या? पाया पडायला. माझ्याकडे पाया पडतीस? डोसक्यावर पडल्यास काय? ए मावशी, ती काय डोसकं घरी ठेवून आल्या काय? एकदा सांगलेलं कळत नाही हिला? भंजाळलीस काय? जा चंची, तू जेवणाचं काय ते बघ. जा तू पण आवर पटशील. जा. तुम्हाला जेवणात काय आवडतं? भोपळा. हो आईसाहेब, तुम्ही समजावा हिला. काय झालं? उगाच गळत पडते ती. तिला काय, मला असलं आवडत नाही. तुम्हाला माहित आहे ना व? तुम्ही सांगा तिला तिच्या भाषेत. बघा, मी आणि बोललो म्हणजे भोंगा पसरत परत. चंचू पात्र येऊ काय? फोन बंद? अक्षरा बोलली की येते म्हणून, आणि फोन का बंद केला हिने? अशी का वागते ही? काय झालं बाळा? तू एवढी घाबरलेली कायस आणि दाराला का कडी लावलीस? ताई, तू जिजूंशी परत भांडलीस का? तू पाणी दे, पाणी घे आणि शांतपणे सांग काय झालंय. कमलरावांच्या घरातले काही बोलले का तुला? नाही बाबा. मग काय झालंय? तो आलाय. कोण आलाय? बजरंग. म्हणजे उद्या शाळेत या, मी तुम्हाला सांगतो तुम्हाला किती दिवस रजा मिळेल ते. हा काय वेडेपणा आहे? का आम्ही मालक आहे शाळेत? हा मग तुम्ही काय विकत नाही घेतलंय मला? घेऊ शकतोय. चुकीचं बोललो. विकत घ्यायची काय भाषा केली असेल मी? काय रातभर झोप नाही माहिती आहे मला. रोज विचार सारखा डोक्यात. आधी का असं झालं नव्हतं, हे पहिल्यांदाच असं. यार मास्तरीनबाई मला भेटल्या तर मी तर पायावरच डोके ठेवीन डायरेक्ट. चुकलं म्हणून सांगेन माझं, मला बोलायचं नव्हतं असं काय नाही. अरे मग माग की माफी. अरे कशी मागणार, सुट्टीवर आहेत त्या. भाऊजी मग घरी जाऊन माफी मागा ना. त्यांच्या घरी? हो,
नको 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 वहिनी नको नको उगाच काय तर माझ्या डोसक्यात घालू नका तुम्ही. घरी गेलो ना पायथन काढतील त्या माहितीये काय. आता हो कशाला काढतील त्या पायतान? तुम्ही माफी मागताय ना? हा. मग मलाही वाटतं तू माफी मागावीस. फोनवर फोनवर मग. ओ भाऊजी प्लीज फोनवर हे सगळं नको प्लीज. तू घरी जा आणि माफी माग. ही अशी अहो भाऊजी कधी ना कधी भेट व्हायचीच आहे ना. नाही पण हे तुझं प्रेम खरं असेल ना तर तू जाशील. अरे काय बोलतोस मर्दा ओंक्या. भाऊजी आमचं झालंय बोलून, आता तुम्ही करून दाखवा. चल रे ओंकार. काय कुठं चाल रे ओंकार. हो थांबा ना. बजरंग आलाय. हा अगं पण तो तर जेलमध्ये होता ना. सुटला. हो नो, म्हणजे तो आता आपल्याला परत त्रास देणार. आपण त्याची परत तक्रार करणार, तो परत जेलमध्ये जाणार आणि परत सुटणार. ताई अगं आपण काय करायचं? तो ना माणूस नाहीये, हैवान आहे हैवान. अगं मग आपण काय करायचं इरा? निमूटपणे सहन करायचं? ताई तू ना लवकर लग्न कर आणि सासरी जा. काय बोलतीयस तू? हा लग्न ठरलं ना तिचं? लग्नाला नाही म्हणाली का ती? अगं आई मला तसं नाही म्हणायचंय. म्हणजे तू बघ ना, ताईचं लग्न ठरलंय आणि तो जेलमधनं सुटलाय. ताई अगं मला खूप टेन्शन आलंय ग. म्हणजे बघ ना, जिजूंचे आई वडील छोट्या छोट्या गोष्टींवरनं इश्यू करतात. आता त्या दिवशी तुला लेट झाला होता, किती भडकले होते ते. आणि त्यांना जर आता कळलं की तू एका चाळीतल्या गुंडाशी भांडली होतीस, नडली होतीस त्याला, तर काय करतील ते ताई? मला असं वाटतं ना, तू शांत बसलं पाहिजेस. हे लीडरगिरी वगैरे आता करू नकोस ताई. इनफॅक्ट आपण सगळ्यांनीच शांत बसलं पाहिजे, काहीच करायला नको. मला तर घराबाहेर पण पडायची भीती वाटते आता आई. इरा एवढं घाबरायचं काहीही कारण नाहीये. अहो असं काय बोलताय? ते घरी बिरी आले तर काय करायचं? गाव गुंड आहे तो, माहितीये ना? मोठे मोठे चाकू घेऊन कसा चाळीमध्ये फिरत होता ते. खोल्या रिकाम्या करायच्या म्हणून कसा राडा घातला होता त्यांनी. बाई माणूस बघत नाही काही नाही. त्यांनी तर लाच सोडलीये, पण आपण आपल्या आबरूला घाबरतो ना. पण तो घरात आला त्या गुंडांना घेऊन, तर घरात 2-2 मुली आहेत. काय करायचं आपण? हॅलो. हॅलो काय हॅलो? इथे पुतळा झालाय माझा आणि आलीच नाहीस तू. सॉरी. सॉरी हे उत्तर आहे तुझं ह्यावर. अगं आपलं ठरलं होतं ना भेटायचं अक्षरा. हो कमल मला मान्य आहे, पण मग अच्छा तू फोन द्यायचा नव्हता म्हणून मुद्दाम बंद केला होतास का? फोन बंद केला नव्हता, तो डेड झाला होता. मी आत्ता चार्जिंगला लावला. अच्छा तुझ्या फोनलाही माहितीये का कधी डेड व्हायचं ते? वा थोडा प्रॉब्लेम झाला होता कमल, मी तेच सांगतेय. हे बरं आहे का तुझं? म्हणजे मला भेटायचं असतं तेव्हाच तुझे बरोबर प्रॉब्लेम्स होतात. इच्छा नव्हती भेटायची तर सांगायचं ना की नाही जमणार आहे म्हणून फोन करून. तेव्हापासून तुझी वाट बघतो इथे, पण ना तू आलीस ना काही फोन करून कळवलंस. असं का वागतेस तू अक्षरा? तुला माहिती ना की तुझ्या ह्याच वागण्याचा मला त्रास होतो म्हणून. आय एम सॉरी. तुझा सॉरी बिरी काही नकोय मला. तू आत्ताच्या आत्ता रिक्षा पकड आणि निघ तिकडनं. आत्ता? अहो पण अंगठी बघितली आई बाबांनी तुझ्यासाठी आणि आजच काय ते कन्फर्म करायचंय. ते ऑलरेडी ज्वेलरी शॉप मध्ये उभे आहेत, मी तिकडे जातोय. जावई बापू. काका अहो काका बघा नाही अक्षरा कशी वागते ते. आमचं ठरलं होतं आज सकाळी भेटायचं. मी तिची वाट बघतोय पण ती आलीच नाही. आता ज्वेलरी शॉप मध्ये माझे आई बाबा दोघंही उभे आहेत. आजच दागिने फायनल करायचे. तुम्हाला माहिती आहे ना बाबा वेळेचे किती पक्के आहेत ते. तुम्ही प्लीज तिला लवकरात लवकर पाठवा. मी बाकी बोलतो तुमच्याशी. हा काका एक मिनिट. हा काका मला बाबांचाच फोन येतो, मी बोलतो तुमच्याशी नंतर. हा तुम्ही प्लीज अक्षराला पटकन पाठवा. हा
अक्षू, कमलरावांचे आई बाबा दागिन्यांच्या दुकानात थांबलेत. कमलराव पण पोचतायत इतक्यात. तू ताई, तू आता खरंच जा. आपण ह्या सगळ्यावर नंतर बोलूया. अहो तुम्ही तिला रिक्षापर्यंत सोडा ना. नाही नको, ठीक आहे, मी जाईन. आणि इरा, तू जरा सांभाळ. हॅलो, निघालीस की नाही तू? निघतीये. 10 मिनिटात पोच. मी निघालोय. हो हो, पोचते. आलेच. फुलपगारे. अरे साहेब, तुम्ही बसा. तुम्ही कामाची माणसं, तुम्ही बसा. सर, तुम्ही आत्ता इथे काय काम होतं का? उगाच तर येणार नाही ना मी. बोला ना. तुम्ही बोला. काय? कुठे आहेत? कोण? मास्तरीन बाई. कोण मास्तरीन बाई? किती मास्तरीन बाई आहेत आपल्या शाळेत फुलपगारे? 12. तुमच्या डोसक्याची फुल्ल 12 वाजलेले ना फुलपगारे. अहो, त्या मास्तरीन बाई ज्या शिक्षणाचा झेंडा घेऊन अख्ख्या शाळेत वार 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 फिरत असतात, ज्यांनी अख्ख्या शाळेतल्या पोरांनी दत्तक घेतलेला आहे, ज्यांचा निरोप समारंभ होता मी वाचवला, तुमच्या आदर्श शिक्षिका अक्षरा कुठं आहे? नाही आली ती. का नाही आल्या? ती रजेवर आहे. मी त्यासनी काल भेटून सांगितलं होतं की हो तुम्हाला उद्या शाळेत यावं लागेल म्हणून. त्यांनी बी ऐकलं नाही, तुम्ही बी ऐकलं नाही. नाही सर, म्हणजे काय झालं की आपलं बोलण्याआधी ऑलरेडी मी तिची रजा मंजूर केली होती ना. मग आता रद्द करून टाका रजा. सर, असं नाही करू शकत मी. अहो, एक तर तुम्ही आमासनी न विचारता कारभार करतायचा. आता मी सांगतोय तर मला बी नाही म्हणतायचा. फुलपगारे, असं चालणार नाही बरं काय. फुलपगारचा अर्धी कामं करतायचा तुम्ही, एवढं लक्षात घ्या. ते काय नाही, आत्ताच्या आत्ता रजा नामंजूर करा. नाही सर, समजा मी रजा नामंजूर केली तरी ती शाळेत आली पाहिजे ना. म्हणजे नाही, कारण तिची रजा ऑलरेडी सँक्शन झालेली आहे. आता ती कशी येईल शाळेत? तुम्ही बोलवा त्याच नाही. सांगा, एवढी रजा काय मिळत नसते म्हणून सांगा. सर, तिच्या खूप रजा शिल्लक आहेत आणि शिवाय आता कामाचे लोडही फार नाही आहे, तर उगाच का बोलवणार मी तिला. आणि तिने तिच्या पर्सनल कामासाठी रजा घेतली तर करू दे ना तिला तिचं काम, प्लीज सर. कसलं पर्सनल काम आहे? मी तर नाही विचारलं. हे बरं आहे, म्हणजे तुम्ही कारण न विचारता सुट्ट्या देत आहे एवढं? सर, तिच्या पर्सनल कामाचा शाळेशी काही संबंध नाही आहे ना. त्यामुळे तिची मंजूर केलेली रजा मी नामंजूर नाही करू शकत. आणि समजा मी तसं केलं तरी ती नाही येणार, मला माहिती आहे ना. म्हणून मी हा ठीक आहे लय झालं तुमचं रडगाणं. एक काम करा, तुम्ही मला त्यांचा पत्ता द्या, 60 दिवशी द्या. आत्ता? हा, असं नव्हतं तुमच्याकडे बघा. हो, पण मला तिला विचारावं लागेल. हो, मी तुमच्या संग चांगलं वागतोय म्हणताना अति करायला लागलाय बरं का तुम्ही फुलपगारे. मागं तुम्हाला नंबर मागितला तरी तसंच, आता पत्ता मागवलोय तरी तसंच. हा, काय सर, की म्हणजे माझी जबाबदारी. काय कौतुक सांगू नका तुमच्या जबाबदारीचे. तुम्ही मुख्याध्यापक आहे पण आम्ही मालक आहे या शाळेचं, एवढं लक्षात घ्या. आमची तुमच्यापेक्षा जास्त जबाबदारी आहे, कळते ना? आमचा स्टाफ कुठं राहतोय, काय करतोय, त्यांच्या अडीअडचणी काय आहेत, आम्हाला कळलं पाहिजे का नाही? हा, गप आणि पत्ता द्या, लय काम आहेत मला. मेसेज करू की लिहून देऊ? सोपं काय आहे सोपं? ओ, विचार करू नका हो, मेसेज करा टाम दिशी. तुम्ही अपडेट नाही बघा सर. चला या तुम्ही. कुठे निघालात? सहज विचारलं. जरा बोलायचं आहे त्यांच्या संग तुम्हाला. काय बोलायचंय? अगदी सहज विचारलंय. काय नाही हो, काल मी जरा त्यासनी बोललो होतो, जरा शब्द माघारी घ्यायचा माझा. असं काय बोलला तो तुम्ही? हो, सहज सहज करत सगळं विचारायला घेऊ तुम्ही फुलपगारी. मेसेज करा टाम दिशी, सांगतो तेवढं करा. सहज सहज अवघड करून ठेवलंय. बजरंग, माझी वाट सोड.
पर्स द्या माझी. नको. हा काय मूर्खपणा आहे? मूर्खपणा काय? अहो मॅडम, तुम्हाला आहे ना डोळ्यात मिरच्या टाकायची आवड आहे ना, म्हणून काढून दिली. ए गाण्या, मसाला काढ त्यातला आणि होऊन जाऊ द्या तांबडा. हा ए पाक्या, ते मिरचीवर गाणं कुठलं रे? हाय हाय मिरची. काय मिरचीवर काय फिरायला निघाल्या की काय? हाय हाय मिरची असं आहे ते. कर हाय हाय मिरची. हाय हाय मिरची. कसं आहे टीचर मॅडम, हे शिकवतोय मी यांना. हे 2 विद्यार्थी माझे दाढीवाले तुमची कॉपी मारत होतो जरा. आता मिरची फक्त तुमच्या जिभेतनं निघत. जेलमध्ये जाऊन आपण लय काय काय शिकून आलोय. एकदम फ्री क्लासेस. म्हणजे कोणी आपलं ऐकलं नाही तर काय करायचं? धमकवायचं, किडनॅप करायचं, भोसकायचं की डायरेक्ट टपवायचं. समद ट्रेनिंग झालंय आपलं, कळलं का? त्यामुळे तुझ्या थेरड्या बाला सांगायचं, आपलं चंबू गावाळा आवरायचं आणि सुटायचं. काय टीचर मॅडम, यावेळी आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे आणि या वक्ताला तुम्हाला पैक पण नाही देणार आहे मी, कळलं का? आणि तुला तर माहितीये, ज्याचे अनेक रंग तो म्हणजे रंग. हा हवा मॅटर क्लोज करायचा. बस झालं तुमचं. पर्स आहे मला. दे पर्स. हे बघा माझी पर्स. बजरंग सांग त्यांना. दे रे दे दे. अरे द्या द्या घे ना. माझी पर्स द्या म्हणलं ना मी तुम्हाला. अगं घेत का नाही? टीचर मॅडम, लय झाली कॉमेडी, आता सिरियस. हा जागेचे फोटो पाहिले आम्ही, चांगलं झालंय. पुढचा टप्पा करायला सांगा. चला ठेवा. काय ग चंचे, चेहरा का पडलाय? आणि तू आधिपतीसनी चहा द्यायला गेलतीस ना? मग दिला का नाहीस? घरभर शोधलं त्यांनी, कुठं बी नाहीत. व्यायाम करत असतील. टेरेसवर बी बघून आले म्या, पर तिथं बी नाहीत. कुठे गेले असतील अधिपती? ते कुठं गेले असतील ते आम्हाला माहिती आहे. म्हणजे अधिपती शाळेत गेले असतील. दुर्गे, गाडी काढायला सांग. ओय ए काय रे, एवढा वेळ फोन उचलाय? ताईची गाडी काढा. टीचर मॅडम, फक्त पुढे ते मिरचीचा स्प्रे वगैरे आलेत ना नवीन बाजारात, ते नाही का? हुशार समजत होतो मी तुम्हाला. कसं व्हायचं विद्यार्थ्यांचं सोडा, तुमचं कसं व्हायचं? बाला सांगायचं,
इथं तुमचं आयुष्य सोपं नाही, म्हणून तुमची खोली घर, तुमचं मायेचं घर खाली करायचं, कळलं?